आई मला लड्डू खात आहे. हो का? ऐकलं का मंडळी, माझ्या मुलाला लड्डू खायचे आहेत. लड्डू म्हणजे काय हो, त्याला लाडू खायचे आहेत आणि तेही रव्याचे. रव्याचे लाडू बनवायला अगदी साधे, सोपे आणि पटकन बनतात आणि खायला ते तेवढेच चविष्ट आणि चवदार लागतात बरं का, हो की नाही? तर मंडळी, उद्या आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेसाठी तुम्ही काही विशेष पदार्थ बनवत असाल की? कोणी बेसनाचे लाडू बनवत असेल किंवा आणखी काही बनवत असाल तर तुम्ही एकदा रव्याचे लाडू नक्की बनवून बघा. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, आणि कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग आता बनवूया आपण रव्याचे लाडू. आज आपण इथे रव्याचे लाडू बनवणार आहोत, तेही पाकातले. आणि जर आपला पाक पुढे गेला तर काय करायचं आणि पाक जर कमी झाला तर काय करायचं, ते आपण दोन्ही गोष्टीचं निवारण आज इथे करणार आहोत. तर चला बनवूया आज आपण इथे रव्याचे लाडू, तेही अगदी मऊसूद असे, एकदम स्वादिष्ट. तर यासाठी मी इथे काय केलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा घेताना नेहमी तो चाळून घ्यायचा आणि बारीक रवा घ्यायचा. बारीक रवा घेतला आहे आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे मी 1 वाटी रवा घेतला होता, तर कमीत कमी पाऊण वाटी, अर्धा वाटीपेक्षा जास्त तूप घेतलेलं आहे. तूप टाकून आता रव्याला मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं. भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम ही अजिबात जास्त नको आणि चमच्यानी नेहमी सतत हलवत राहायचं, म्हणजे रवा कुठूनही लागणार नाही बरं का. बघा, रवा भाजताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की पातेलं हे नेहमी जाडबुडाचं असावं. बघा या प्रकारे, आणि खोलगट असलं तर आणखीनच बरं, म्हणजे तो इकडे तिकडे सांडणार नाही. नाहीतर याचे बारीक बारीक कण पूर्ण ओटा खराब करते बरं का. 7 ते 8 मिनिटात आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. आता आपण पाक करून घेऊया. पाक करण्यासाठी मी 1 वाटी आपण रवा घेतला होता त्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता 2 वाटी पाणी घालायचं आहे. पाक हा रव्याचा लाडूसाठी करण्यात येणारा पाक हा एकतारीचा असावा. तो जास्त पुढे गेला तर आपले लाडू हे एकदम कडक होऊन जातील, म्हणून पाक नेहमी एकतारी बनवायचा. बघा, अगदी या प्रकारे त्याला साखरेला मिसळून घ्यायचं. आपला पाक तयार झालेला आहे 5-7 मिनिटात, आणि आता आपण यामध्ये टाकून घ्यायचा. सर्व रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जर समजा रव्याला पाक कमी झाला आणि त्यांनी शोषून घेतलं पूर्ण आणि लाडू बांधताना जर आपल्याला त्रास होत असेल तर थोडंसं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये टाकायचं, म्हणजे आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं. आणि जर आपण केलेला पाक हा आपल्या रव्यासाठी जास्त झाला तर त्यामध्ये आणखी थोडासा रवा भाजून टाकायचा, म्हणजे आपले लाडू हे एकदम मऊसूद आणि छान होतात. बघा या प्रकारे तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते टाकून घ्या आणि लाडू तयार करून घ्या. रवा कोमट असतानाच पूर्ण लाडू वळून घ्यायचे आणि तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. गार्निशिंगसाठी काही टाकायचं असेल तेही तुम्ही करू शकता. आता आपले लाडू झालेले आहेत तयार. घे रे बाळा, घे खाऊन आणि सांग कसे झाले आपले लाडू. 1 नंबर.